काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची अर्जुन खोतकरांचं नाव न घेता उपहासात्मक टीका करणारी कविता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शपथ रेशीम बागेची, एकनाथ शिंदेंना शपथ दिघेंची, धुळ्यात सापडलेल्या काळ्या समितीची खोकी कुणाची, अशी प्रश्नात्मक कविता करत गोरंट्याल यांनी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांचं नाव न घेता टीका केली आहे। धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेल्या 2.25 कोटी रुपयांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या SIT समितीचं काय झालं, गोरंट्याल यांचा सवाल। धुळ्यातील सापडलेल्या घबाड प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मी कोर्टात जाणार, गोरंट्याल यांचा राज्य सरकारला इशारा। राज्य सरकारने नेमलेल्या SIT चौकशी समितीत प्रवीण गेडाम यांना नियुक्त करा। या समितीसाठी अधिकारी कोण नेमले ते सांगा। अधिवेशनात धुळ्यात सापडलेल्या घबाडाचा प्रश्न उचलून धरायला सांगणार गोरंट्याल। जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक असलेल्या कैलास गोरंट्याल यांनी धुळ्यातील अंदाज समितीच्या दौऱ्यावेळी सापडलेल्या घबाडावरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय। राज्य सरकारने नेमलेल्या SIT चौकशी समितीचं काय झालं, असा सवाल उपस्थित करत या समितीत कोण अधिकारी नेमले, असा सवाल गोरंट्याल यांनी आज दिनांक 27 रोजी शुक्रवारी दुपारी 1 वाजता निवासस्थानावर माध्यमांशी बोलताना केलाय। सरकार धुळ्यातील घबाड प्रकरणात मुख्य आरोपीला पाठीशी घालत असून या चौकशी समितीत प्रवीण गेडाम यांना नियुक्त करा, अशी मागणी गोरंट्याल यांनी केली आहे। घबाडाबरोबरच वेगवेगळ्या योजनांच्या 3000 फाईल आढळून आल्याचा आरोप देखील गोरंट्याल यांनी केलाय। धुळ्यातील सापडलेल्या घबाडाच्या चौकशीसाठी कोर्टात जाणार असल्याचा इशाराही गोरंट्याल यांनी राज्य सरकारला दिलाय। त्याच्यावर एक सॉन्ग तयार केला असा आहे, धुळ्यात सापडली खोके ये खोके कोणाची, धुळ्यात सापडली खोके ये खोके कोणाची, अध्यक्ष दाढीवाला तोंड त्याचा काला, कमिटी काली रे, या हरे हरे रे नोट कोणाचे, खरे तुम्ही सांगा एकनाथ दादा शपथ तुम्हाला दिघ्यांची, ये खोके कोणाची, ये खोके कोणाची, खरं तुम्ही सांगा देवेंद्र दादा शपथ तुम्हाला रेशीम बागाची, ये खोके कोणाची, अरे धुळ्यात सापडले खोके ये खोके कोणाची, धुळ्यात सापडली खोके ये खोके कोणाची। नाही, त्यात जे 2-3 गोष्ट मी तुम्हाला सांगतो की 2.25 कोटी तर भेटले आणि 3000 फाईल भेटले, जिल्हा परिषदचे, नगरपालिकाचे, EGS चे, रोजगार हमी योजनाचे, DBDC चे, 25-15 जिथे शासनाचे जे योजना असतात ते सर्व 3000 पेक्षा फाईल पण त्याच रूम मध्ये भेटले। म्हणजे पैसे सोबत फाईल भेटले, म्हणजे तुम्हाला मी म्हणतो की याने धंदाच दुकानच लावला होता त्याच्या PA आणि त्या PA ची हिंमत होत नाही, कोणी तर गॉडफादर आहे, त्यामुळे हे गोष्ट होतात। एक पोलीस देवेंद्र फडणवीसने सांगितले की SIT घोषणा करतात, SIT घोषणा होऊन 15 दिवस झाले, पण SIT चे अधिकारी कोण आतापर्यंत माहित नाही। धुळ्याचे जे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस आहेत तेच त्यात इन्क्वायरी करतात। दुसरा, जेव्हा पैसे सापडले तेव्हा 12 तासाच्या आत त्या संबंधित कल्पितवर गुन्हे दाखल झाला पाहिजे होते, पण त्याने केलं नाही। असं मला वाटतं की जे मुख्य आरोपी त्यांना वाचवण्यासाठी यांचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला मी मागेही सांगितलं कोर्टात जाणार आहे। माझ्या वकिलांशी मी चर्चा झालेली आहे आणि मला जे माहीत पडलं की अनिल गोटे स्वतः कोर्टात जाणार आहे आणि ते गेलं की नाही गेले ते वेगळी गोष्ट, पण मी 100% कोर्टात जाणार आहे आणि जे मुख्य कल्पित आहे, जे मुख्य आरोपी आहे, ज्यामुळे किशोर पाटील सारख्या माणसाला ही डेअरिंग आली, ते कोण आहे शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, या मताचं मी। सरकार या प्रकरणामध्ये काही चौकशी व्यवस्थित करत नाही असं तुम्हाला वाटतं का, किंवा कोणाला अभय देतात? सरकारने काय म्हटलं होतं, मी SIT घोषित करतोय, SIT मध्ये कोण आहे हे तर सांगा ना। SIT घोषणा केली पण SIT चे अधिकारी कोण सांगितले ना, आम्ही तर प्रवीण गेडाम साहेबांना तुम्ही नियुक्त करा, आमची मागणी राहील। प्रवीण गेडाम असेल, रेखावर साहेब असेल, जे चांगले अधिकारी आहेत त्यांना नेमा ना, आणि जे दूध का दूध पाणी का पाणी होईल, पण तुम्ही करतच नाही ना, फक्त घोषणा करतात, SIT घोषणा आमका, आपण काय फरक नाही ना। म्हणजे हे बघा, महाराष्ट्राची 14 कोटी लोकांना जे दुशाबूल करू लागले सरकार, हे बरोबर नाही। आणि ठीक आहे,
आम्हाला माहित आहे की सरकार त्यांचा त्याला 100% वाचवण्याचा प्रयत्न करणार, हे खरं आहे. आता अधिवेशन आहे, अधिवेशन मी त्याला आमच्या लोकांकडून मी तर वडेट्टीवार साहेबांना आणि आमचे जे असे त्यांना सर्वांना सांगितलं की मुद्दा उचलून धरा, कारण हे फक्त जालन्याचा मुद्दा नाही, भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे आणि सरकारला घेरण्यासाठी याच्यापेक्षा मोठा वेपन भेटत नाही.